हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधूया. सन्माननीय असोसिएशन कमिटी आणि तसेच आपल्या येऊ घातलेल्या प्रीमियर लीगचे सर्व सन्माननीय संघमालक सर्वांना विनंती असणार आहे, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. कारण थोडीशी चर्चा मीटिंग येथे नक्कीच आयोजित केली गेली आहे. तसेच मागील मॅच मॅन ऑफ द मॅच ठरले ते अर्थात राजू. मी या विनंतीवरती आयोजन कमिटीला की आपण मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. पहिलाच बॉल आपण पाहिल्यात, त्याला मात्र दिशा दाखवली आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तसेच मित्रांनो, आपण पाहताय आपल्या असोसिएशनच्या नियमाप्रमाणे क्षेत्ररक्षण करणारा संघ याला मात्र 2 धावांची नक्कीच पॅनल्टी बसणार आहे. कारण आपण जो ट्रॅक आपण जी परिधान केली आहेत, क्षेत्ररक्षण करणारा संघ, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? पॅनल्टी असणार आहे आपल्याला इथे. 2 धावांची पॅनल्टी असणार आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ ट्रॅक आहे, मात्र त्याच्यावरती आपण जे लाईन पाहतो त्याच्यावरती ऑब्जेक्शन आलेलं आहे. सो त्यामुळं आपल्याला 2 धावांची पॅनल्टी असणार आहे. मित्रांनो, बाहेर येऊ नका, आपण तिथून डिस्कस केलं चालेल. कारण सांगितले कमिटी आणि आयोजन कमिटी यांच्या माध्यमातून हा निर्णय मी आपल्यापर्यंत पोहोचवलाय. शाबाश मित्रांनो, आपण चला बॉल द्या प्लीज. मित्रांनो, नक्कीच आपली हक्काची अशी असोसिएशन अर्थात शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन ज्यासाठी ओळखली जाते, अर्थात शिस्त आणि त्या शिस्तीचं पालन आणि त्या नियमांचं नक्कीच अवलंबन आपल्या या गुणवंत खेळाडूंच्या माध्यमातून वारंवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तर चित्र आपण पाहिलं आहे. चला बॉल द्या ना प्लीज. चला बॉल द्या प्लीज. पॅटर्न जरी आपला वेगळा असेल त्यावरती मात्र कोणत्या प्रकारचा चट्टा पट्टा जर एक्स्ट्रा असेल त्याच्यावरती मात्र ऑब्जेक्शन घेतलं जाईल. हे प्रत्येक कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. चला मी पुन्हा एकदा आपल्या सन्माननीय संघमालक तसेच गुणवंत खेळाडू आणि आपल्या असोसिएशन कमिटीला विनंती करतो, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. कारण आपल्याला येऊ घातलेल्या सगळ्यांची हक्काची लाडाची स्पर्धा अर्थात शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग या लीगच्या अनुषंगानं नक्कीच एक चर्चा, एक मीटिंगचं आयोजन नक्कीच केलं गेलं. मी पुन्हा एकदा सर्वांनी असोसिएशन कमिटी तसेच सन्माननीय संघमालक यांना विनंती करतो, आपण यायचं आहे. येथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चला तसेच गवळीवाडी संघ नरेशदा, आपण याचं एखादा प्रतिनिधी आपण याचा कारण आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. तसेच सन्माननीय अनिल भाई पाटील तसेच राजेंद्र साहेब ननावरे यांना विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचे. मी आयोजकांच्या वतीनं आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. तसेच आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. नक्कीच नरेशदा हाडलक, आपण चांगला मेहनत आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली. तसेच सन्मान्य तानाजी लांबोडे साहेबांना विनंती करतो, आपण सुद्धा यायचं आहे. आपण सुद्धा व्यासपीठात स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच गवळीवाडी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्यामुळे आपल्याला या स्पर्धेसाठी एक सन्मान चिन्ह देऊन आपल्याला ते सन्मान केले जाते.
पुन्हा एकदा आपण पाहताय पणुंद्र संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांना विनंती असणार आहे आपण यायचं आहे, कारण आपण या स्पर्धेमध्ये सहभाग झाला त्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपल्याला सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जाईल. चला या प्लीज. तसेच कडवे संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांना सुद्धा विनंती असणार आहे आपण सुद्धा यायचं आहे. तसेच प्रियंका 11 ऐनवाडी संघ आपल्याला सुद्धा विनंती असणार आपण सुद्धा कोणी प्रतिनिधी असेल तर आपण सुद्धा यायचं आहे. तसेच करुणे संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांना सुद्धा विनंती असणार आहे आपण सुद्धा यायचं आहे. आपलं सुद्धा इथे सन्मान केला जाईल. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपल्याला सन्मानित केलं जाईल. सर ऐनवाडी संघ आपण सुद्धा या प्लीज. ठाणेवाडी संघाला विनंती असणार आहे आपण सुद्धा यायचं आहे. मित्रांनो 4 षटकांची ही मॅच असणार आहे. 16 मिनिटांचा अवधी असणार आहे. वेळेचा विचार केला तर अर्थात 4 मिनिटं पूर्ण होत आलेले आहेत. पहिलाच बॉल आपण पाहताय गोलंदाज दिनेश यांच्या माध्यमातून अधिकची उचली घेणारा चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आणि आपण पाहताय एक निर्धाव चेंडू एक डॉट बॉल जे सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना दोन मातुबर संघ अर्थात चिखलवाडी आणि मांडलाईवाडी या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना अर्थात यजमान संघ अर्थात मांडलाईवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे दाखवून टप्प्याचा चेंडू होता. बॅटची लिडिंग एज घेतली मात्र इथे कोणती चुकी घडत नाहीये. विकेटचा पाता धक्का क्रमांक 2 फलंदाज बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थात संघाचे तारहार कर्णधार आणि ज्याने आम्हाला आमंत्रित करून ते समालोचन करण्याची संधी दिली आहे अर्थात अमोल दादा पिंपळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. आता संघ नक्कीच अडचणीत आहे कारण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ते अर्थात 13 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहताय 13 धावा आपल्या धावगोळ्यात पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे अर्थात बॉलिंग मार्ग होते आपल्याला पाहायला मिळतात दिनेश. अगो टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये फील्ड डाऊन द बॉल. येथे मात्र चुकी घडली दिली मात्र नशिबानं साथ. आता या संधीचं सोनं करणार का हे पाहावं लागणार आहे कारण पहिल्या चेंडूवरती मात्र गोलंदाजाचं कौतुक यासाठी करावं लागेल कारण संधी निर्माण केली होती. मित्रांनो संधी मिळत नाही, संधी निर्माण करावी लागते आणि ती संधी निर्माण करण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं मात्र त्याला साथ नक्कीच क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं नाहीये.
पुढचा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला मध्ये आड्या बॅटर नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील तद्वार आपण पाहिल्यात तर नक्कीच चोटी धाव मैदानाच्या आतमध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने भर. या 2 धावेने संघात धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 16 या आकड्यावरती. सुरेख चेंडू हाताळला गेलाय. नक्कीच अधिकची उचली घेणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज दिनेशांच्या माध्यमातून. बाला चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. बाला चेंडू पर्यंत आतापर्यंत मांडलेवाडी संघाची जर आपण परिस्थिती पाहिली तर अर्थात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सांख्यिकी अर्थात गणिती भाषेमध्ये आपण पाहिलं गेलं तर प्रत्येक षटकाखेर फक्त आणि फक्त 8 धावा जमा करण्यात यश आलंय त्या अर्थात मांडलेवाडी संघाला. साई तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक गोल अर्थात गोलंदाज सुहास आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला ते अर्थात अमोल. पहिलाच बॉल फेस करणार सुहासांचा. फुल टॉस बॉल मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा आला. नक्कीच फुलटॉस चेंडू होता मात्र लेग स्टिकला नक्कीच मिस करणार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक अवांतर धाव. एका अवांतर धावेने मात्र संघाच्या खात्यामध्ये नक्कीच ही एक धाव नक्कीच आपल्याला भर घालताना पाहायला मिळाली. आणि ते मात्र मोठा धक्का मोठा मासा गळायला लागलाय. नाव आहे अमोल पिंपळे. बॅक टू द डगआउट. तर साऊंड सिस्टीम वाले कुठे असतील तर प्लीज माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं आहे. साऊंड सिस्टीम वाले जर कुठे असतील तर आपण या ना प्लीज. आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती असणार आहे. वेळेचा जर विचार केला तर 9 मिनिटं नक्कीच पूर्ण झालेले आहेत. थोडस बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती असणार आहे आपण थोडं लेट करताय. आपण त्वरित इन आणि आउट करायचं आहे. निबाडा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शरद आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल फेस करणं गोलंदाज सुहास यांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल शरीरावरती आदळला. पंचांचा इशारा आला. नो चेंडू. खेळाडू ओके आहे ना? ओके थँक्यू. खेळ मित्रांनो खेळायचे आहेत आयुष्यभर मात्र स्वतःची काळजी घेऊनच आपल्याला प्रत्येक खेळ असो तो खेळायचा असतो. त्या खेळाचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. नो चेंडू. पुढचा चेंडू नक्कीच फ्रीड असणार आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर मिडॉनला नक्की क्षेत्ररक्षण आहे. तिथे 26 जर्सी परिधान केलेला सुंदर थ्रोप आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे पाहिलं गेलं. पंचांकडून कोणती हालचाल होणार का? मात्र येथे आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित असताना पाहायला मिळतात. फलंदाज शरद आपल्याला पाहायला मिळतात. माफ करा गणेश असतात. चला थोडस स्पीडअप करायचं विनंती असणार आहे. तसे ऑनफिल्ड पंचांना विनंती असणार आहे आपल्याकडे असलेला अधिकार आणि त्या अधिकाराचा आपण पुरेपूर वापर करायचा आहे. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. येथे मात्र शरीरापासून नक्की दूर ठेवला होता. त्याला मात्र भिरकावून दिला. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फेकी म्हणावी लागेल. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या. धावसंख्येत 2 ने भर. या 2 धावेने आपण जर प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात यजमान संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अर्थात ओव्हर नंबर 3 चा खेळ आपण पाहताय. बॉलिंग मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत सुहास.
सुहास यांचा पुढचा बॉल येथे मात्र उडवला मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि येथे मात्र यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये विकेटचा पतन 1 मोर विकेट डाऊन गणेश बॅक टू द पवेलियन तसेच यानंतरची पुढची मॅच एक विद्यमान लढत अर्थात येलूर विपक्ष मान दोन्ही कॅप्टन्सना विनंती असणार आहे आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे मान संघाचा कर्णधार येलूर संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असणार आहे आपण अधिकचा वेळ न घेता आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये माफ करा व्यासपीठाकडे आपण यायचं आहे अजूनही षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे वेळेचा विचार केला तर 11 मिनिटं आणि 30 सेकंद आपल्याला पहा काय म्हणताय तेव्हा तुमच्याकडे राहू द्या पुढचा बॉल एक खोलमध्ये नक्कीच हाताळला गेला अलंद कार्पेट नक्कीच खेळून काढल्यात आपण पाहिलं तर काऊ कोल्हाला नक्कीच डीप मध्ये प्रोटेक्शन होतं ते मात्र चेंडूपर्यंत येतील आणि फेकिंग करतील तर मात्र आपण पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा 2 धावा दुहेरीचा पाडा मात्र वारंवार मांडलेवाड्या संघाच्या प्रत्येक फलंदाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 2 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 25 आकड्यावरती 25 नक्कीच मित्रांनो आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं प्रत्येक संघाला आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात म्हणून एक स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते आणि येथे मात्र उडवलाय क्षेत्ररक्षक आहेत मात्र सूर्यकुमार यादव यांची मात्र काहीशी पुनरावृत्ती होईल का असं वाटलं होतं मात्र नक्की धावा वाचवल्यात झेल काही पकडल्याने मात्र धावा नक्कीच वाचवल्यात आणि धावसंख्या पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 2 ने भरत पाहायला मिळते षटक क्रमांक 3 स्टॉप चालय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 27 आकड्यावरती वेळेचा विचार केला तर 13 मिनिटं पूर्ण होत आलेली आहेत अजूनही 3 मिनिटांचा अवधी असणार आहे आणि या 3 मिनिटांमध्ये आपल्याला षटक हाताळायचं आहे गोलंदाजी करणाऱ्या संघानं याची मात्र नोंद घ्यायची आहे चला येलूर संघ आणि मान माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित यायचं आहे प्लीज या येलूर संघाचा कर्णधार कुमार दादा आपण कुठे असाल तर या जाऊ मैदानाच्या आतमध्ये सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिले षटक गुमावले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्राईकला ते अर्थात शरद आपल्याला पाहायला मिळतात सागर यांचा पहिलाच बॉल एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला तेच तर्रार वेगाचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा सागर मैदानाच्या आत होते आपल्याला पाहतोय इथे मात्र सूरज निकम यांचं आज कौतुक करावं लागेल काय खेळी केली आहे नक्कीच ज्यासाठी ते ओळखले जातात त्यांचा खेळ मैदानाच्या आत पाहायला मिळाला आणि पुढील मॅच त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा इथे मात्र पुन्हा एकदा भन्नाट वेग आता मात्र वेग अचूक आहेच मात्र टप्पा सुद्धा आपल्याला अचूक पाहायला मिळतोय नक्की सागर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून का असतात ते त्यांनी दाखवून दिले पहिले 2 चेंडू एक सुरेख लेंथ लाईन अँड लेंथ मध्ये नक्की हाताळले गेले त्याने आपण पाहिलं दोन्ही चेंडू इथे मात्र डॉट पद्धतीने पाहायला मिळाले पुढचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल ची हॅट्रिक मात्र इथे झाली आहे शेवटच्या षटकामध्ये डॉट बॉल आणणं मात्र नक्की थोडंसं अवघड असतं मात्र ते अवघड काम इथे मात्र सोपं करताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज सागर मात्र आपण पाहायला गेलं शरद मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत कुठेतरी प्रयत्न करतायत मध्ये प्रयत्न असफल होताना आपल्याला पाहायला मिळतात पुढचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल जी सांगता मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 4 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतात आता मात्र दडपण आणि दडपण मैदानाच्या आतमध्ये आहे ते फक्त फलंदाज शरद यांच्यावरती कारण आपण पाहिले 4 चेंडू डॉट हाताळलेत आता मात्र 2 चेंडू आहेत मिडल ओव्हर होणार का पाहावं लागेल पुढचा बॉल इथे मात्र नजर लागली काय नजर लागली
इथे मात्र अवांतर धाव आली. धावसंख्येत 1 ने भर. 4 चेंडू अद्याप हाताळले गेलेत. एकच धाव मात्र खर्च केलेत सुद्धा अवांतर स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 28 आकड्यावरती. पुढचा बॉल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न नक्कीच पुढे आलेत. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि येथे मात्र पंचांचं बोर्ड आसमानाकडे. विकेटचा पतन. धावबाद. क्रिकेटच्या भाषेमधील आत्महत्या मैदानाच्या आतमध्ये. 1 मोर विकेट डाऊन. चला साऊंड सिस्टीम वाले कुठे असतील तर प्लीज या. आपल्याला षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4 षटकांचा नक्कीच खेळ पाहायला मिळाला आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 30 या आकड्यावरती आणि 31 धावांचं आव्हान आहे. एक आजच्या दिवसातील आपण पाहायला गेलं तर लो स्कोर नक्कीच पाहायला मिळतो. ते यजमान संघ अर्थात मांडलेवाडी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चला बॅटिंग करणारा संघ आपण त्वरित मैदानाच्या बाहेर यायचंय. तसेच चिखलवाडी संघ प्लीज या. आपण त्वरित अधिकचा वेळ आपण घेऊ नका. तसेच येलूर संघ आणि मांड संघ टॉस झालाय का? नाही झाला. चला येलूर संघ. येलूर संघाचा कर्णधार आपल्याला पॅनलाइज केला जाईल कारण आपला विपक्ष संघ अर्थात मांड संघाचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत उपस्थित आहे. येलूर संघाला आता शेवटचा कॉल असणार. तदनंतर मात्र जर आपण आला नाही तर मात्र आपल्याला पॅनलाइज केला जाईल आणि तदनंतर मात्र आपली कोणती बाब स्वीकारली जाणार नाहीये याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. येलूर संघ माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर मात्र आपल्याला हॅलो. चला चिखलवाडी संघ आपली सालावडी मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित पाठवायचे. चला या प्लीज. चला येलूर संघ चला आलेत. चला आयोजन कमिटीला विनंती असणार आहे आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. चला मी पुन्हा एकदा आजच्या या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्व संघाच्या कर्णधारांना विनंती करतो त्यांनी आपण यायचं आहे. चला कडवे किंग्स मुंबई संघाचा प्रतिनिधी आपण असाल तर या. तसेच पळुंद्रे संघाचा यायचं सुद्धा. त्यानंतर ऐनवाडी ठाणेवाडी या सर्व संघाच्या प्रतिनिधीने इथे यायचं आहे आणि आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन इथून जायचं आहे. या प्लीज. दिलंय का? ओके थँक्यू. किंवा पुन्हा त्या आवाजामध्ये बदल ऐकूया विनोद पाटील सरांना. धन्यवाद. धन्यवाद सिद्धेश सर. चिखलवाडी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग आणि श्री निनाई मांडले चषक 2024
दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यमान सामना मांडलाईवाडी विपक्ष चिखलवाडी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थोडं स्पीडअप करायचं आहे विनंती असेल. चला सामना चालू करायचा आहे. गणेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात गणेश काटकर. तसेच फलंदाजीसाठी आपण पाहतोय सुशांत आणि सुहास. सुशांत ऑन स्ट्राईक. यावेळेस आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आल्यानंतर काय पण इथे मात्र थोडेसे फंबल चुकी घडते. नक्कीच एक धाव वाचली असते आपल्या संघासाठी. आणि या ठिकाणी संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. एक धाव लागली गेली. तब्बल 31 धावांचं आव्हान सेट केलंय चिखलवाडी संघासमोर. त्याला कडवे संघाला देखील सन्मानित करण्यात येईल. या स्पर्धेची गोड आठवण. कडवे किंग्स मुंबई या स्पर्धेमध्ये आपल्यापैकी सहभागी झालात. आपलं देखील विशेष कौतुक. यावेळी सेन्सिबल क्रिकेट. चांगला चेंडू होता त्याचा सन्मान केलाय. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार. सुशांतच्या बॅटमधून आला इनिंगचा पहिला चौकार. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावर. 31 धावांचं आव्हान सेट केलंय मांडलाईवाडी संघाने चिखलवाडी संघासमोर. यावेळेस देखील फटका चांगला आहे. सुरेख. जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. मानवंदना देतोय हा व्यासपीठाला मानवंदना देणारा हा फटका असेल. 6 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल 12 या आकड्यावर. नक्कीच आक्रमक रूप धारण केलंय सुशांतने. सुशांत सध्या आता फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. यावेळेस जेलबाची संधी होती. जेलबाची संधी हुकले आणि चेंडू जातो लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमारेषे पार. यावेळेस आलाय चौकार. या 4 धावेच्या मध्ये पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतोय. 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच नको नको नको. चला येलूर संघ आपण नाणेफेक जिंकलेला तर आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. येलूर संघ कोणताही वेळ खर्च करू नका. 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावर. अजूनही 15 धावींची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 12 चेंडू मध्ये 15 धावींची गरज चिखलवाडी संघाला या स्पर्धेत आपलं स्थान जीवित ठेवायचं असेल. सॉरी 18 चेंडू मध्ये 15 धावींची गरज आहे. 4 षटकांचा सामना आहे. नवीन गोलंदाज अमोल पिंपळे संघाचे संघनायक आहेत. यावेळेस अतिशय वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता सुहास यांचा. मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. सुरुवात चांगली झाली. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये देखील आहे. चेंडू जातोय डन 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 करत सीमा रे शे पार. चौकार. पुन्हा एकदा अमोल सज्ज आहे. यावेळेस कोणताच फटका मिळेल. यावेळी लोअर फुलटा चेंडू आणि इथे मात्र समाचार घेतलाय.
खेळाडूच्या अबेकेच्या बाहेर चेंडू जातो पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषे पार. यावेळी देखील येतोय षटकार आणि इथे मात्र सामना फिनिश करण्याच्या तयारीत आहेत सुहास. चला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केले मान संघाला. मान संघ आपण नोंद घ्यायची आहे. आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकला गेलाय. 26 धाव फलकावर लागलेले. अजूनही 5 धावांची गरज आहे विजयासाठी. यावेळेस मात्र एकदा वर्जित केले गेले. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. अजूनही 4 धावांची गरज असेल. 27 धाव फलकावर लागलेल्या आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे मात्र इलिव्हेशन नाही आहे. चेंडू खाली खेळाडू आहे इथे मात्र झेल सुटलाय. संधी हुकले. एक धाव अर्जित केली गेले. सॉरी किती एक धाव अर्जित केले गेले. 28 धाव फलकावर लागलेले आहेत. 3 धावांची गरज असेल विजयासाठी. अजूनही मानसंघ फलंदाजी करायची आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे एलोर संघाने. पुढचा चेंडू यावेळेस देखील फटका फसलाय. गणेश काटकर डाऊन दी चेंडू आणि ते मात्र टिपलाय झेल. संपलाय बॅटर सुशांतचा खेळ. सुशांत बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक पहिला लागतो चिकलवाडी संघाला. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे. विनंती असेल आपण थोडं स्पीडअप घ्यायचं आहे सागर. यावेळी देखील फटका चांगला. इथे मॅच फिनिश होईल का. आउटफील्ड थोडं स्लो आहे आणि चेंडू जातो सीमारेषे पार. मॅच फिनिश झाले. मॅच जिंकले आरसीसी.